अर्थात आम्ही हे कसे जाणू शकतो की आम्ही आमचे ओझे प्रभूवर टाकलेले आहे? ज्या वेळेला आम्ही आमचे ओझे प्रभूवर टाकतो तेव्हा आम्ही वादळात देखील झोपू शकतो. मत्तेकृ शुभवर्तमान 8 अध्याय 24 वचनात म्हटलेलं आहे, तेव्हा पहा समुद्रात मोठे वादळ उठले, इतके की तारू लाटांनी झाकू लागले. तो तर झोपेत होता. अर्थात प्रभू येशू झोपलेला नव्हता. वास्तविक तो वाट पाहत होता की त्याला शिष्य कधी हाक मारतात. ज्या वेळेला शिष्य स्वतःहून प्रयत्न करीत आहेत तेव्हा प्रभू त्यांच्यामध्ये पडत नाही. तो वाट पाहतो की ते मला कधी हाक मारतात. अर्थात आमच्या जवळ एक प्रभू आहे जो आमचे सर्व ओझे वाहू इच्छितो व ज्या वेळेला त्यांनी आपले हे ओझे येशूकडे आणले त्यावेळेला येशूने तत्क्षणी वाऱ्याला व समुद्राला धमकाविले आणि अगदी निवांत झाली. एकदा का ती समस्या आम्ही त्याच्या हातात दिली की ती समस्या आमची राहत नाही. जर तुम्ही नम्र व्यक्ती असाल तर तुम्ही आपले ओझे प्रभू येशूवर टाकाल, कारण अहंकारी व्यक्तींना देवाची गरजच नाही. ते स्वतःहून सर्व काही हाताळू शकतात. आम्हाला नम्र